नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनूने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकीच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा दुसरा मॉड्यूल म्हणजेच डीसी मोटर याचा आजचा हा दुसरा पार्ट आहे. चला तर हा व्हिडिओ सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 18 याच्या आधीचे 17 क्वेश्चन आपण नाही का आधीच्या पहिल्या पार्टमध्ये घेतले. जर ते तुम्ही बघितले नसेल तर आधी ते बघून घ्या. क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतो, व्हाय द शंट फील्ड इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ अ होल्डिंग कॉइल. म्हणजेच जे शंट फील्ड वाइंडिंग आहे, काय म्हणतात त्याला, शंट फील्ड कॉइल डीसी 3 पॉइंट स्टार्टर मध्ये होल्डिंग कॉइल सह सिरीज मध्ये का जोडली जाते. बघा, त्यांनी काय, बघा, ही झाली आपली होल्डिंग कॉइल, किंवा आपण नो होल्ड कॉइल म्हणतो किंवा होल्डिंग कॉइल म्हणतो. या होल्डिंग कॉइल सोबत आपली जी कोणती आहे शंट फील्ड वाइंडिंग आहे ना, ही फील्ड वाइंडिंगची कॉइल त्यांच्यामध्ये सिरीज मध्ये का जोडली जाते. बघा, जर आपण या वाइंडिंगला सिरीज मध्ये कनेक्ट केलं नसेल तर बघा, हे असतं शंट जनरेटरचं डायग्राम काढू आपण. हा झाला आर्मेचर. जर आपण याच्यामध्ये याच्यासोबत ही वाइंडिंग असते आपला काय, नो होल्ड कॉइल, याला आपण एनव्हीसी म्हणतो. एनव्हीसी कशी सिरीज मध्ये जोडलेली असते. जर ही एनव्हीसी सिरीज मध्ये जोडलेली नसेल, जर ही आपली वाइंडिंग जर समजा ही ओपन झाली, ओपन झाल्यामुळे काय होईल माहितीये का, इकडे जाणारा करंट झिरो होणार आणि मॅक्झिमम करंट हा आर्मेचर मधून चालला जाईल. आणि आर्मेचर मधून करंट केल्यामुळे काय होईल, आर्मेचर काय होईल, खूप मोठ्या प्रमाणात जास्त स्पीडनं आपला मोटर फिरायला लागेल. मग याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आपण काय करत असतो, ही जी एनव्हीसी कॉइल आहे ना, या एनव्हीसी कॉइल याच्यासोबत सिरीज मध्ये जोडत असतो. बरोबर. मग आता ऑप्शन बघा, इन्क्रीज द होल्डिंग कॉइल करंट नाही, डिक्रीज द होल्डिंग कॉइल करंट नाही, प्रोटेक्ट द शंट फ्रॉम द ओव्हर करंट, ओव्हर करंट पासून नाही, आपण प्रोटेक्ट द मोटर कॉज द ओपन शंट. ओपन शंट म्हणजे जर का समजा ही चुकीनं भविष्यात ओपन झाली तर ओपन झाल्यामुळे मोटर काय होईल, जास्त स्पीडनं फिरू नये म्हणून आपण काय करत असतो, या कॉइलला एनव्हीसी कॉइलला याच्यामध्ये सिरीज मध्ये जोडतो, जेणेकरून जर का ती ओपन जरी झाली तरी आपला सप्लाय का होणार नाही, म्हणजे सप्लाय करंट आपल्या मोटरमधून फ्लो होणार नाही. त्यासाठीच आपण काय करत असतो, त्याला कशापासून, ओपन इन शंट फील्ड म्हणजे काय, शंट फील्ड ओपन होण्यापासूनच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करत असतो, या कॉइलला सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हाय द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज चेंज ओनली द चेंजिंग द आर्मेचर करंट डायरेक्शन इन अ डीसी कंपाऊंड मोटर. म्हणजेच बघा, आता डीसी कंपाऊंड मोटरमध्ये आर्मेचर करंटची दिशा बदलूनच रोटेशनची दिशा का बदलली जाते. आता बघा याच्यात आपण काय करू, आधी आर्मेचर कंपाऊंड मोटर काढू. काय होतं, जर तुम्हाला डायरेक्शन ऑफ रोटेशन जर बदलायची असेल, कशाची, डीसी कंपाऊंड मोटरची जर का डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलायची असेल तर बघा, नॉर्मली कोणत्या याच्यात काय, जर आपण जर का सप्लायची पोलॅरिटी जर का बदलली, म्हणजे व्होल्टेजची पोलॅरिटी बदलली तर आपण डायरेक्शन चेंज करू शकतो. पण जर तुम्हाला कंपाऊंडची डायरेक्शन ऑफ रोटेशन, कंपाऊंड मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन जर बदलायची असेल तर तुम्हाला एक तर फील्ड कॉइल, एक तर काय, ही जी फील्ड कॉइल आहे हिचे टर्मिनल, किंवा ही जे काय म्हणतात ही शंट कॉइल आहे याचे टर्मिनल तुम्हाला इंटरचेंज करावं लागतात. जर तुम्ही सप्लायची पोलॅरिटी बदलली तर डायरेक्शन बदलत नाही. म्हणून त्यांनी तेच विचारलं की आपल्याला याची पोलॅरिटी बदलणं म्हणजेच काय, या कॉइल मधनं जाणाऱ्या करंटची डायरेक्शन बदलणं. याची पोलॅरिटी बदलणं म्हणजे बघा, जर असे पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट हा होता, जर याला इंटरचेंज केला आपण तर काय होणार, याच्यामधून जाणाऱ्या डायरेक्शनची करंटची डायरेक्शन बदलल आणि हीच करंटची डायरेक्शन बदलल, म्हणून याची काय होत असते, डायरेक्शन बदलते. मग जर असं झालं नाही, जर आपण फक्त व्होल्टेजची पोलॅरिटी बदलली तर डायरेक्शन बदलणार नाही. म्हणून आपण काय करत असतो, करंटची डायरेक्शन बदलतो. आणि करंटची डायरेक्शन का बदलतो, कारण याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय झाल्या पाहिजे, मोटरच्या सारख्याच राहिल्या पाहिजे. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, टॉर्क असेल, स्पीड असेल, किंवा टॉर्क वर्सेस स्पीडचा जो ग्राफ असतो तो सारखा राहण्यासाठी, म्हणजेच मेंटेन अ मोटर कॅरेक्टरिस्टिक्स, मोटरच्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे सारख्या ठेवण्यासाठी आपण काय करत असतो, या मोटरची म्हणजे शंट फील्ड वाइंडिंग मध्ये करंटची दिशा बदलून काय करतो, मोटरची दिशा बदलत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतो, विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफर्स द बिलो नॉर्मल स्पीड इन अ डीसी शंट मोटर. आता लक्षात घ्या, कधी पण नाही का, एक स्पीडचा फॉर्म्युला बघा काय आहे, एन इज इक्वल टू काय असतं, ईबी बाय फाय. आणि आपला जो ईबी असतो ना, हा सरळ सरळ नाही का व्होल्टेज वरती डिपेंड करतो. मग जर आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर फ्लक्स हा डिपेंड करत असतो आपल्या करंट वरती, फील्डच्या किंवा जो आपला फील्ड वाइंडिंग मध्ये जाणार करंट त्याच्यावरती. मग लक्षात राहा, जर समजा तुम्हाला रेटेड स्पीड, काय स्पीड जर का रेटेड स्पीड पेक्षा वाढवायची असेल तर तुम्ही कधी पण इथं काय वापरणार, जर स्पीड इन्क्रीज करायची असेल तर इथं वापरणार तुम्ही फ्लक्स विकनिंग मेथड. फ्लक्स विकनिंग मेथड म्हणजे फ्लक्स कमी झाला तर आपल्या कारणात स्पीड वाढणार. आणि जर तुम्हाला स्पीड रेटेड स्पीड पेक्षा कमी करायची असेल तर इथं तुम्ही वापरणार
आर्मेचर, याला म्हणू डायव्हर्टर मेथड. याला फ्लक्स विकनिंग मेथडलाच आपण फ्लक्स किंवा याला काय म्हणतो फील्ड डायव्हर्टर मेथड सुद्धा म्हणतो. डायव्हर्टर मेथड. आता बघा त्यांनी प्रश्न काय विचारला की शंट मोटर आहे. कोणती मोटर आहे आपली? डीसी शंट मोटर मध्ये आपल्याला काय करायचंय? ऑफर बिलो नॉर्मल स्पीड, म्हणजे नॉर्मल स्पीड पेक्षा स्पीड कमी करायची आहे. मग जर आपल्याला नॉर्मल स्पीड पेक्षा स्पीड कमी करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? याच्यात कोणतं वापरत असतो आपण? आर्मेचर कंट्रोल मेथड आपण काय करतो? वापरत असतो. मग या आर्मेचर कंट्रोल मेथड मध्ये काय होतं बघा, ज्या वेळेस तुमच्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये काय करणार तुम्ही? डायव्हर्टर लावणार आणि याच्यातून करंट कमी झाल्यामुळे काय होणार? तुमची ऑटोमॅटिकली काय होणार? स्पीड कमी होणार रेटेड स्पीड पेक्षा. जर तुम्हाला स्पीड वाढवायची असेल, समजा रेटेड स्पीड पेक्षा अबव स्पीड पाहिजे असेल, तुम्ही कोणती मेथड वापरणार? फील्ड डायव्हर्टर मेथड. म्हणजे याचं उत्तर जर का वाढवायची असेल तर फील्ड डायव्हर्टर मेथड आलं असतं. मग असं बघा, आणि जी वॉर-लिनर्डो मेथड असते ना, ही स्पीडला एक तर कमी किंवा जास्त दोन्ही करण्यासाठी वापरतो. बघा वरच्या दोन्ही स्पीडने काय, एक तर तुम्हाला याच्यामध्ये स्पीड जास्त भेटेल किंवा कमी भेटेल, पण जर तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही मेथड एक सोबत करायची, म्हणजे तुम्हाला स्पीड कमी किंवा जास्त एक सोबतच करायची असेल, तर वॉर-लिनर्डो मेथड जी असते ना ती आपल्याला वापरावं लागते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर सी. कोणती? आर्मेचर कंट्रोल मेथड. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतो? व्हाय स्टार्टर्स आर रिक्वायर टू स्टार्ट द डीसी मोटर. आता डीसी मोटर असो किंवा कोणत्याही प्रकारची मोटर असो, आपल्याला मोटरमध्ये काय लावावं लागतं? स्टार्टर लावावे लागतात. काय लावावं लागतं? स्टार्टर. आता स्टार्टर नावातच आहे, म्हणजे मोटरला सुरुवातीला स्टार्ट करण्यासाठी आपण जो डिव्हाइस वापरतो त्याला स्टार्टर म्हणतो. स्टार्टरचं प्रायमरी एम काय असतं माहितीये का? जो स्टार्टिंग करंट आहे, कोणता करंट? स्टार्टिंग करंट. या स्टार्टिंग करंटला लिमिट करण्याचं किंवा कमी करण्याचं काम स्टार्टर करत असतो. सुरुवातीला मोटर नाही का, तिच्या रेटेड करंटपेक्षा, जो रेटेड करंट असतो त्याच्यापेक्षा 2 ते 3 पट जास्त करंट, कोणापेक्षा? रेटेड करंटपेक्षा 2 ते 3 पट जास्त करंट मोटर घेते, आणि याच सुरुवातीच्या करंटला लिमिट करण्याचं किंवा कमी करण्याचं काम कोण करतं? आपला स्टार्टर करतो. म्हणजे हे प्रत्येक कोणतीही मोटर असो, एसी डीसी कोणत्याही मशीन मध्ये नाही का, स्टार्टरचं सेम काम असतं. मग आता इथं बघा, आपल्याला काय करंटला लिमिट करण्यासाठी स्टार्टर वापरणार, म्हणजे काय? रिड्यूस द फील्ड व्होल्टेज का? व्होल्टेजला नाही, रिड्यूस द आर्मेचर करंट. बरोबर आहे. काय आहे? आर्मेचर करंटला कमी करण्यासाठी. आता बघा, कंट्रोल द आर्मेचर रिएक्शन नाही, स्मूथ द ऑपरेशन येत नाही, म्हणजे याचं उत्तर काय ना? रिड्यूस द आर्मेचर करंट. म्हणजे जो आर्मेचरमध्ये जो जाणारा करंट आहे त्याला सुरुवातीला लिमिट करण्यासाठी आपण काय करत असतो? स्टार्टरचा वापर करत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतो? विच इन्सुलेटिंग मटेरियल बिलॉंग्स टू द क्लास बी. आता बघा, जे इन्सुलेशन नाही का, जे इन्सुलेशन मटेरियल असतं ना, त्याचे वेगवेगळे क्लास पडतात. क्लास ए, क्लास बी, एफ, एच, एन असे वेगवेगळे क्लास पडतात. या वेगवेगळ्या क्लासनुसार मटेरियल नाही का त्यांनी डिव्हाइड केलेलं आहे वेगवेगळ्या, म्हणजे जे वेगवेगळे मटेरियल जसं की कॉटन असेल किंवा जो मायका पेपर असेल, ग्लास असेल, हे वेगवेगळ्या क्लासमध्ये जातात. म्हणजे आणि यांच्या क्लासवरून म्हणजे डिपेंड करतं की किती डिग्री सेल्सिअस पर्यंत नाही का तापमान सहन करू शकतात. मग आता आपल्याला काय विचारलं? क्लास बी इन्सुलेशन विचारलं. मग जनरल टेबल बघू आपण. बघा, क्लास ए इन्सुलेशन जर का असेल ना, त्याला क्लास मटेरियल 105 डिग्री, तो 105 डिग्री पर्यंत काय करू शकतो? तापमान सहन करू शकतो. जर तुमचा क्लास बी मटेरियल असेल तर क्लास बी मटेरियल 130 डिग्री पर्यंत काय सहन करू शकतं? टेम्परेचर सहन करू शकतो. जर तुमचा एफ क्लास एफ असेल तर 155, रिस्पेक्टिव्हली क्लास एच असेल तर 180, आणि क्लास एन असेल तर 200 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं तापमान काय करू शकतो? तो सहन करू शकतो. मग बघा, आता याच्यामध्ये नाही का, जसं क्लास ए मध्ये बघा, कॉटन येणार, सिल्क येणार, पेपर येणार, किंवा इम्प्रेग्नेंट कोटेड पेपर येणार. आता अशा प्रकारचे वेगवेगळे मटेरियल येणार. आता त्यांनी आपल्याला काय विचारलं? क्लास बी मटेरियल मध्ये बघा, मायका, ग्लास फायबर, ॲब्स्टर्स विथ अ सुटेबल बॉन्डिंग सबस्टन्स. म्हणजे सुटेबल बॉन्डिंग सबस्टन्स म्हणजे त्याच्यासोबत कधी एखादा सबस्टन्स लागला बॉन्डिंगसाठी, तर त्यात आपण मग त्याचं काय करणार? म्हणजे क्लास बी मध्ये इतके एक्झाम्पल आहेत. मग आता आपल्याला क्लास बी विचारलं बघा, क्लास बी मध्ये कॉटन तर क्लास ए मध्ये येतो, कॉटन बांबू वगैरे क्लास ए मध्ये येतो, तर आपला जो फायबर ग्लास आहे ना, हा फायबर ग्लास क्लास बी मध्ये येत असतो. मग आता क्लास बी, आता तुम्हाला मटेरियल विचारलं, कदाचित उद्या तुम्हाला टेम्परेचर सुद्धा विचारू शकतात, म्हणून हा चार्ट नाही का तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 23. व्हॉट इज द टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ क्लास एफ. आता मी काय सांगितलं? क्लास एफ मध्ये, एक मिनिट चल बघा, क्वेश्चन काय विचारला? क्लास एफ मध्ये काय विचारलं? क्लास वर्ग एफ मध्ये तापमान मूल्य किती आहे? आता बघा, मी तुम्हाला सांगितलं क्लास ए चं तापमान मूल्य किती राहील रे? 105 डिग्री. क्लास बी चं 130 डिग्री, क्लास एफ चं 155 डिग्री, आणि क्लास एच चं काय राहणार? 180 डिग्री. मग या पद्धतीने बघा, आपल्याला काय विचारलं? कशाचं मूल्य विचारलं? क्लास एफ चं. तर एफ चं मूल्य किती आहे? म्हणजे 155 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण काय करू शकतो? तापमान याच्यामध्ये काय करू शकतो? या तापमानासाठी या इन्सुलेशनला वापरू शकतो. म्हणून याचं उत्तर येणार क्लास, म्हणजे ऑप्शन नंबर डी, 155 डिग्री सेल्सिअस. क्वेश्चन नंबर 24 बघा, व्हॉट इज द
विच डीसी मोटर इज यूज फॉर द कॉन्स्टंट स्पीड ड्राईव्ह. बघा आपल्याकडे नाही का सिरीज, शंट आणि कंपाऊंड अशा 3 प्रकारच्या डीसी मोटर असतात. मग या तिन्ही डीसी मोटरचा नाही का वेगवेगळे वापर आहेत. मग आता सपोज जर तुम्ही सांगितलं मला डीसी सिरीज मोटर कुठे वापरायची, ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग टॉर्क जास्त लागेल. कोणता? स्टार्टिंग टॉर्क कसा पाहिजे तुम्हाला? हाय पाहिजे. कसा पाहिजे? हाय पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार रे? सिरीज मोटर वापरणार. मग आता शंट मोटर कुठे वापरणार? ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे. कॉन्स्टंट स्पीडची ज्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? शंट मोटर वापर. म्हणजे बघा हा स्टार्टिंग टॉर्क जास्त असेल तेव्हा आणि कॉन्स्टंट स्पीड पाहिजे असेल तेव्हा शंट मोटर. पण आता कधी कधी काय होतं आपल्याला स्टार्टिंग टॉर्क पण जास्त पाहिजे आणि काय पाहिजे त्याला कॉन्स्टंट स्पीडसाठी म्हणजे नो लोड वरती चालवायला पाहिजे. मग अशा वेळेस काय लागावं लागतं? या दोन्हीच्या प्रॉपर्टी ज्या मोटरमध्ये असतील ती मोटर आपण वापरत असतो. म्हणजे त्याला म्हणायचं कंपाऊंड मोटर. पण आता कंपाऊंड मोटरमध्ये सुद्धा काय होतं माहिती आहे का? आपण नाही का डिफरन्शियली कंपाऊंड मोटर जास्त वापरत नाही, म्हणजे वापरल्याच जात नाही. तर कंपाऊंड मोटर कधी कधी वापरायचं सडन चेंज, समजा लोड असेल त्या म्हणजे त्याला नो लोड वरती पण चालवायचं आणि स्टार्टिंग टॉर्क पण जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही कंपाऊंड मोटर वापरता. पण या दोन मोटरचं हे झालं, या मोटर कुठंच वापरल्या जात नाही. म्हणून बघा ऑप्शन नंबर ए आणि बी याच्यात आता विचारलं काय आपल्याला? सतत स्पीड ड्राईव्हसाठी कोणत्या, म्हणजे सतत म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कशी पाहिजे आपल्याला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट स्पीडसाठी आपण डीसी शंट मोटर वापरत असतो. कोणती मोटर वापरतो आपण? डीसी शंट मोटर. कशासाठी? कॉन्स्टंट स्पीडसाठी वापरत असतो. आता बघा क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतो? विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज टू एलिव्हेटर्स. आताच मी तुम्हाला सांगितलं की बघा ज्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल की ज्या ठिकाणी तुमचा लोड नाही का, कधी कधी तर नो लोड आहे म्हणजे कधी लोडच नाहीये, किंवा कधी कधी अचानक लोड जास्त होऊन राहिला. फॉर एक्झाम्पल बघा तुमची लिफ्ट असते ना, लिफ्टमध्ये काय होतं? कधी कधी लिफ्ट खाली चालते, कधी कधी एक व्यक्ती 2 व्यक्ती जाते, पण कधी कधी अचानक जेवढी रेटेड कॅपॅसिटी, समजा 8 व्यक्ती 10 व्यक्तीची कॅपॅसिटी असेल तेवढे व्यक्ती त्या लिफ्टमध्ये जातात. मग अशा वेळेस काय होतं की असे पण आपल्याला मशीन पाहिजे की जी नो लोड वरती सुद्धा काम करू शकते आणि जी फुल लोड वरती सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचे टॉर्क वगैरे तो म्हणजे हाय टॉर्क आपल्याला देईल. सिरीज मोटरचा एक ड्रॉबॅक असा आहे की सिरीज मोटरला नो लोड वरती आपल्याला चालवता येत नाही. हा क्वेश्चन विचारतात की सिरीज मोटर हा नो लोड वरती चालवताच येत नाही आपल्याला. मग आता यांनी काय विचारलं? एलिव्हेटर्स विचारलं. एलिव्हेटर्स म्हणजे आपल्या लिफ्ट असतात. मग लिफ्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं कधी लोड जास्त असतो, कधी कमी असतो, किंवा कधी लोडच नसतो. मग अशा ठिकाणी आपण कोणती मोटर वापरत असतो? डीसी कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर वापरत असतो. बघा सिरीज मोटर तर आपण हाईट स्टार्टिंग टॉर्कसाठी वापरणार, शंट मोटर आपण कॉन्स्टंट स्पीडसाठी वापरणार, डिफरन्शियली मोटर आपण जास्त वापरणार, किंवा याला काय नाही का ज्यावेळेस फुल लोड आपल्याला माहिती की आपलं जो डिव्हाइस आहे किंवा आपली लोड हा फुल राहणार आहे, तो लोड व्हेरीज होणार आहे, त्याच वेळेस कधीतरी आपण डिफरन्शियली कंपाऊंड मोटर वापरतो. पण डीसी कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर आपण केव्हा वापरतो? ज्यावेळेस लोड आपला काय होत राहील? व्हेरी होणार आणि सोबत सोबत आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्कची सुद्धा गरज असणार, त्यावेळेस आपण कम्युलेटिव्हली कंपाऊंड मोटर वापरत असतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 26. विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल गिव्स द बिलो दॅन रेटेड स्पीड? बिलो दॅन रेटेड स्पीड इन अ डीसी सिरीज मोटर. आता बघा मी काय सांगितलं? पहिली गोष्ट, जर तुम्हाला रेटेड स्पीड, समजा रेटेड स्पीड आहे त्या स्पीड पेक्षा जास्त स्पीड पाहिजे असेल तर तुम्ही कोणती वापरू? फ्लक्स वाली मेथड वापरा. आणि जर तुम्हाला रेटेड स्पीड पेक्षा कमी स्पीड पाहिजे असेल तुम्ही आर्मेचर वाली मेथड वापरा. कोणती मेथड वापरणार? आर्मेचर वाली. मग या फ्लक्स वाल्या मेथडला आपण बघा सिरीज मोटरमध्ये याला काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? आर्मेचर. म्हणजे आता सिरीज विचारला, सिरीज मध्ये बघा आर्मेचर डायव्हर्टर मेथड आणि एक असते फील्ड डायव्हर्टर मेथड. मग आपल्याला यांनी काय विचारलं की आपल्याला काय करायचं? सिरीज मोटरची स्पीड काय करायची? बिलो दॅन रेटेड स्पीड करायची, म्हणजे रेटेड स्पीडपेक्षा कमी करायची. रेटेड स्पीडपेक्षा जर कमी करायचं आपण कोणती मेथड वापरतो? आर्मेचर डायव्हर्टर मेथड वापरत असतो. कोणती मेथड वापरतो? आर्मेचर डायव्हर्टर मेथड. पण जर तुम्हाला रेटेड स्पीडपेक्षा जर का तुम्हाला स्पीड जास्त करायची असती ना, तर तुम्ही इथं कोणती वापरली असती? आपण फील्ड डायव्हर्टर मेथड आपण इथं वापरली असती. आधीच सांगितलं मी, जे आर्मेचर डायव्हर्टर मेथड मध्ये आपण आपलं बघा व्होल्टेज डायव्हर्टर मेथड मध्ये काय करतो आपण? जो रेटेड सप्लाय ना व्होल्टेजचा, तो व्होल्टेजच्या सप्लायला कमी करतो. मग त्यावेळेस त्याला व्होल्टेज कंट्रोल मेथड किंवा व्होल्टेज कंट्रोल मेथड असं म्हणते. पण या प्रश्नाचं क्वेश्चनचं बरोबर उत्तर काय येणार आपलं? आपल्याला काय सांगितलं? बिलो दॅन रेटेड स्पीड कमी करायची. म्हणून लक्षात ठेवायचं कधी पण हा शॉर्टकट हा प्रत्येक मशीनसाठी लागू होतो. स्पीड कमी करायची म्हणजे आर्मेचरला कंट्रोल करा. म्हणून आपलं उत्तर येणार आर्मेचर डायव्हर्टर मेथड. ऑप्शन नंबर डी याचं काय बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 27. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतो? व्हॉट इज द इफेक्ट इन अ 4 पॉइंट स्टार्टर रेजिस्टन्स कट ऑफ ड्युरिंग रनिंग? आता बघा मी तुम्हाला सांगितलं स्टार्टर वापरतो, मग स्टार्टर मध्ये नाही का वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टन्स वापरतो. जर समजा काय झालं की एखादी मोटर चालू आहे, एक्झाम्पल करू आपण, समजा ही नाही का शंट मोटर आहे
आता तुम्ही म्हणसाल सर आपण शंट मोटर्स का काढली, कारण नाही का जो 4 पॉईंट स्टार्टर आहे शंट आणि कंपाऊंड मोटरसाठीचा, सॉरी कंपाऊंड मोटरसाठीचा आपण वापरतो, म्हणून आपण इथं कंपाऊंड मोटर काढलेली. बघा आता काय झालं, समजा इथं नाही का इथं रेजिस्टन्स मेथडमध्ये आपण फील्डला कनेक्ट केलं, इथं रेजिस्टन्स लावलेला आहे. मग जर हा रेजिस्टन्स समजा काय झाला, रेजिस्टन्स काय तर का ओपन झाला. जर मी तुम्हाला आता सांगितलं रेजिस्टन्स ओपन झाला म्हणजे मॅक्झिमम करंट कुठून जाणार आहे, आर्मेचर मधून जाणार, आणि करंट आर्मेचर मधून गेला, करंट गेला म्हणजे करंट वाढला, करंट वाढल्यामुळे फ्लक्स वाढला, आणि आपल्याला माहिती आहे N इज इक्वल टू EB अपॉन फाय असतं. मग मला सांगा करंट वाढल्यामुळे फ्लक्स वाढला, फ्लक्स वाढल्यामुळे फ्लक्स वाढला, फ्लक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आपल्या स्पीड सोबत, तर फ्लक्स वाढल्यानंतर स्पीड काय होणार आहे तुमची, फ्लक्स वाढल्यानंतर स्पीड काय होत असते, कमी होत असते, काय होते, डिक्रीज होते, काय होते, डिक्रीज होते. मग त्यांनी तेच विचारलं आपल्याला की काय होणार रन साठी स्पीड काय होणार, रन साठी लो स्पीड, म्हणजे जी तुमची मशीन आहे ती कोणत्या स्पीडने फिरायला लागणार, कमी स्पीडनं फिरायला लागणार, किंवा जस्ट जी पहिली स्पीडने त्याच्यापेक्षा काय स्पीडने फिरायला लागणार, कमी स्पीडने तुमची मोटर फिरायला लागणार. आता क्वेश्चन नंबर 28 काय म्हणतो, व्हाय द कार्बन कंपोजिट ब्रश, कोणते कार्बन कंपोजिट ब्रश रिक्वायर द आर्मेचर सर्किट, म्हणजेच डीसी मोटर चालवण्यासाठी आर्मेचर सर्किटमध्ये कार्बन कंपोजिट ब्रश का आवश्यक आहे. बघा आता आपण ब्रश कार्बनचे किंवा ग्राफाईटचे बनवतो, मग आता आपल्याला माहितीये का आपण कॉपरचे बनवू शकलो असतो किंवा दुसऱ्या मटेरियलचे आपण ब्रशेस बनवू शकलो असतो, पण आपण कार्बनचेच का वापरतो, त्याच्या मागचं कारण बघा. पहिलं कारण असं असतं की कार्बन नाही का, कार्बनचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स नाही का तो जास्त असतो कॉपरपेक्षा. आता कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा ब्रश बघा हा आर्मेचर वरती ज्यावेळेस तुमचा ब्रश घासणार आहे त्यावेळेस इथं कॉन्टॅक्ट तयार होणार, आणि कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जर चांगला असेल म्हणजे जास्त असेल तर काय होणार, इथं स्पार्किंग होणार नाही. मग याचा पहिला पॉईंट असा की कार्बन रेजिस्टन्सचा काय असतो, याला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स काय असतो, याचा जास्त असतो. नंतर स्मूथ करंट ट्रान्सफर होतं, म्हणजे जे करंट ट्रान्सफर याचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे जो करंट ट्रान्सफर होणे स्मूथ होणार, याच्यामध्ये नाही का स्पार्किंग होणार नाही, आणि म्हणजे त्याचंच कारण काय होतं, स्पार्किंग काय होणार याची कमी होणार. म्हणून आपण काय करत असतो, जो ब्रश आहे ना तो कार्बनचा वापरतो किंवा ग्राफाईटचा वापरतो. मग याच्यात बघा इन्क्रीज द स्टार्टिंग टॉर्क, बघा ब्रशच्या मटेरियल बदलल्यानं टॉर्क वरती काही परिणाम होत नाही. प्रोटेक्ट फ्रॉम द आर्मेचर रिएक्शन, आर्मेचर रिएक्शन वरती परिणाम होत नाही, कारण आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी आपण कंपन्सेटिंग वाइंडिंग इंटरपोल वगैरे वापरत असतो. मग प्रोटेक्ट द आर्मेचर फ्रॉम द ओव्हरलोडिंग, मी तुम्हाला सांगितलं की ब्रशचा आणि त्याच्यावरती येणाऱ्या लोडचा काही एक संबंध नसतो. मग याचं उत्तर काय, रिड्यूस द स्पार्क इन अ कम्युटेटर सेगमेंट, म्हणजे जो कम्युटेटर सेगमेंटमध्ये जो स्पार्क होणार आहे तो काय होतो, कमी होतो, कारण त्याचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स कसं थोडा जास्त असतो. म्हणून त्याचसाठी आपण काय करत असतो, जो मटेरियल आहे ना कार्बन ब्रशचं ते आपण कार्बन किंवा ग्राफाईट वापरतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 29 काय म्हणतो, व्हाय द सिरीज मोटर प्रोड्यूस द हाय टॉर्क अँड स्पीड इनिशियली विदाउट लोड. आता काय होतं बघा, ही सिरीज मोटरची डायग्राम आहे. ज्या वेळेस आपण सिरीज मोटरला, सिरीज मोटरची प्रॉपर्टी आहे काय आहे, जी सिरीज मोटर असते ना, सिरीज मोटर ही नो लोड वरती कधीही चालवल्या जात नाही. आता कधी याच्या मागचं कारण काय माहितीये का, कारण सिरीज मोटरचा स्टार्टिंग टॉर्क तो खूप जास्त असतो. मग तो स्टार्ट जास्त असल्यामुळे काय होतं, टॉर्क जास्त असल्यामुळे आपण या मोटरला नाही का कधीच नो लोड वरती चालवत नाही. मग याचं कारण, ज्या वेळेस काय होतं की तुम्ही मोटरला सप्लाय दिला, मोटरला सप्लाय दिल्यामुळे इथं बघा सिरीज फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स खूप कमी असतो. मग रेजिस्टन्स खूप कमी असल्यामुळे डायरेक्ट आपण सप्लाय कुठे आर्मेचर मध्ये जाणार, आणि आर्मेचर मध्ये इनिशियली बॅक ईएमएफ तयार झालेला नसतो. मग हाच बॅक ईएमएफ तयार झालेला नाहीये. मग यामुळे काय होतं की ही एवढा हाय स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस करते की जर का तुमची सिरीज मोटर फाउंडेशन वरती लावलेली असेल तर ती फाउंडेशन पासून सुद्धा काय होऊ शकते, डिसमेंटल होऊ शकते किंवा ती डायरेक्ट ब्रेकडाऊन होऊ शकते. म्हणून आपण काय करतो, म्हणजे इथं बॅक ईएमएफ प्रेझेंट नसतो, म्हणून काय होतं की ही मोटर नाही का हाय स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करते स्टार्टिंगला. म्हणून आपण ऑलवेज याला कशासोबत कनेक्ट करत असतो, लोड सोबत. ऑलवेज आपण याला लोड सोबतच कनेक्ट करून ठेवतो आणि मगच ऑन करतो. मग याचं उत्तर त्यांनी तेच विचारलं की याचं नेमकं कारण काय की हाय स्टार्टिंग टॉर्क आणि हाय स्पीड जनरेट करते इनिशियली, याच्या मागचं कारण काय, कारण काय असतं, अब्सेन्स ऑफ बॅक ईएमएफ. जो बॅक ईएमएफ असतो ना त्या मोटरमध्ये तो अब्सेंट असतो, आणि याच बॅक ईएमएफ त्याला बॅक ईएमएफच नसल्यामुळे हा काय होणार, ही इनिशियली हा खूप जास्त हाय स्टार्टिंग टॉर्क आणि हाय काय होते, हाय स्पीडनं फिरत असते. म्हणून याला आपण काय करत असतो, डीसी सिरीज मोटरला ऑलवेज आपण लोड सोबतच कनेक्ट करत असतो. बघा क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतो, व्हाय द सिरीज फील्ड इज शॉर्ट सर्किटेड ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग इन अ डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. आता बघा मी काय सांगितलं, डिफरन्शियल कंपाऊंड मोटर दोन टाइपचे, एक लॉंग शंट किंवा शॉर्ट. आपण काय करू, इथं लॉंग शंटचं चित्र काढू. फील्ड वाइंडिंग आहे, ही सिरीज वाइंडिंग, हा काय आर्मेचर आहे. मग त्यांचं म्हणणं काय, ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो ना त्यावेळेस या आर्मेचरच्या वाइंडिंगला आपण काय करत असतो, आपण काय करून ठेवतो, डिफरन्शियल सिरीज शॉर्ट सर्किट का करून ठेवतो. आता मग याच्या मागचं कारण सांगतो. काय होतं, ज्यावेळेस डिफरन्शियली कंपाऊंड मोटर असते ना, तर या मोटरमध्ये जर या करंटची डायरेक्शन वरतून खाली असेल तर इथं डायरेक्शन ऑफ करंट वरती अपोजिट असते. मग या डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट असते. जर डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट असेल तर बघा याच्यात काय होतं की ओव्हरऑल फ्लक्स कमी होतो.
ओव्हरऑल फ्लक्स कमी झाला, त्याच्यात डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट असल्यामुळे माहितीये का आर्मेचरची म्हणजे डायरेक्शन ऑफ रोटेशन डिफाईन नसते. मग याच्यासाठीच आपण काय करतो, त्या डायरेक्शनच्या म्हणजे त्या मोटरला एका प्रॉपर डायरेक्शननं फिरवण्यासाठी आपण काय करत असतो, या सिरीज मोटरची सिरीज फील्ड वाइंडिंग कंपाऊंड मोटरची म्हणजे डिफरन्शियली कंपाऊंड मोटरची आपण इनिशियली शॉर्ट करून ठेवतो. याचं कारण काय आहे, टू मेंटेन द प्रॉपर डायरेक्शन ऑफ रोटेशन. म्हणजे त्यांना काय केलं की प्रॉपर डायरेक्शन रोटेट झाला पाहिजे. कारण बघा इथं दोन्ही अपोजिट डायरेक्शन करंट आहे. जर करंट अपोजिट डायरेक्शन असतं तर डायरेक्शन ऑफ रोटेशन काय होतं, डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून आपण इनिशियली याला शॉर्ट करून ठेवतो, मोटर चालू करतो आणि नंतर काय करतो, त्याला सर्किटमध्ये आणत असतो. म्हणजे याचं उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, टू मेंटेन द प्रॉपर डायरेक्शन ऑफ रोटेशन. क्वेश्चन नंबर 31 बघा, विच इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ बॅलन्सिंग आर्मेचर. आता बघा आर्मेचर बॅलन्सिंग म्हणजे काय, बघा आता आपला आर्मेचर असतो ना, तर आर्मेचरला माहितीये काय आपण बनवतो त्यावेळेस ते का जर आर्मेचर बॅलन्स नसेल प्रॉपरली तर तो काय होणार, आपली मोटरने का डिसबॅलन्स होऊ शकते. मग मोटर डिसबॅलन्स होणार तर आपण आपल्या रनिंग कंडिशन मध्ये चेक करावं लागेल की आर्मेचरचा बॅलन्सिंग प्रॉपर आहे का नाहीये. जर आर्मेचरचं बॅलन्सिंग रोटेटिंग कंडिशन मध्ये आपण फिरताना जर का बॅलन्सिंग प्रॉपर नसेल तर मोटर एका डायरेक्शनने चालला जाईल किंवा ती एका डायरेक्शनने खिचायला लागेल. म्हणून आपल्याला काय करतं, डायनॅमिक बॅलन्सिंग करत असतो आपण. कशी बॅलन्सिंग करतो, डायनॅमिक, जेणेकरून मोटर चालू असताना सुद्धा काय झालं पाहिजे, आपला जे आर्मेचर आहे तो स्टेबल राहिला पाहिजे आणि त्याच्यामुळे पूर्ण मोटर स्टेबल राहिली पाहिजे. म्हणून आपण याला काय करतो, डायनॅमिक बॅलन्सिंग करत असतो. याचं ऑप्शन करेक्ट असते, आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. आता बघा 32, विच मटेरियल यूज टू स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ डीसी स्टार्टर. मी तुम्हाला सांगितलं डीसी स्टार्टर मध्ये नाही का जो स्टार्टिंग रेजिस्टन्स आपण बनवतो ना, त्याच्यासाठी आपण कोणता मटेरियल वापरत असतो. बघा मटेरियल रेजिस्टन्स काय असतं माहितीये का, जो तुमचे मटेरियल ना मटेरियल रेजिस्टन्स वरती डिपेंड करतात. मग जर मटेरियल रेजिस्टन्स वरती डिपेंड करत असते तर तुम्ही तुम्हाला सांगितलं काही मटेरियलचा रेजिस्टन्स टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं, टेम्परेचर जर का समजा तुमच्या मशीनचं वाढलं तर रेजिस्टन्स पण वाढतो, किंवा काही टेम्परेचर वाढल्यानंतर काही टेम्परेचर कमी झाल्यानंतर रेजिस्टन्स सुद्धा काय होतो, कमी होतो किंवा वाढतो. म्हणजेच टेम्परेचर वरती तुमचा रेजिस्टन्स डिपेंड करतो. आणि जर असं असेल तर बघा प्रत्येक वेळेस टेम्परेचर बदलणार आहे, मग टेम्परेचर बदलला म्हणजे रेजिस्टन्सही बदलल. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्टार्टिंगचा करंट लिमिट करायचा आहे, तर असं मटेरियल शोधावं लागेल की ज्याच्यामध्ये काय होणार नाही, टेम्परेचर काय होणार, कमी किंवा जास्त व्हॅरी होणार नाही, टेम्परेचरनुसार रेजिस्टन्स बदलणार नाही. मग त्याच्यात येतात निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट वाले युरेका, कॉन्स्टंट आणि मॅग्नेट. तर त्यापैकी आपण युरेका जो नावाचा मटेरियल आहे ना, तो सर्वात जास्त आपण कशासाठी वापरत असतो, स्टार्टिंग रेजिस्टन्स बनवण्यासाठी वापरत असतो. आता क्वेश्चन नंबर 33 बघा, 33 बघा, विच डीसी कंपाऊंड मोटर इज ऑपरेटेड ॲट अ कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हेरिंग लोड. आता मी काय सांगितलं, कॉन्स्टंट स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट पाहिजे, पण लोड कसा उंडाला, व्हेरी उंडाला. फक्त जर का कॉन्स्टंट स्पीड असतं तिथं, जर फक्त कॉन्स्टंट स्पीड एवढंच जर का दिलेलं असतं ना, तर याच्यासाठी आपण शंट मोटर वापरली असते. कोणती वापरली असती, शंट मोटर. पण कॉन्स्टंट मोटर पण आहे आणि लोड पण व्हेरी होते, तिथे आपण कोणती वापरत असतो, कंपाऊंड मोटर वापरतो. कंपाऊंड मधले पण कम्युलेटिव्हली लॉंग शंट कंपाऊंड मोटर आपण कुठे वापरत असतो, कम्युलेटिव्हली लॉंग शंट कंपाऊंड. शॉर्ट शंट वगैरे डिफरन्शियली तर वापरतच नाही, तर कम्युलेटिव्हली आपण काय करतो, लॉंग शंट कम्युलेटिव्हली लॉंग शंट वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 34 बघा, हाऊ नो होल्ड कॉइल इज कनेक्टेड 3 पॉइंट स्टार्टर विथ अ डीसी शंट मोटर. आताच बघितलं आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण की नो होल्ड कॉइल आपली सिरीज शंट मोटरच्या कशाच्या, स्टार्टर विथ अ डीसी शंट मोटर. डीसी म्हणजे जी फील्ड कॉइल असते ना आपली, ती कशी कनेक्ट असते. आता हे बघा, ही नो होल्ड कॉइल आहे आणि ही आपली फील्ड कॉइल, हे एकमेकांसोबत कशा कनेक्टेड, पहिल्याच क्वेश्चन मध्ये बघितलं कसे कनेक्ट आहे, एकमेकांसोबत सिरीज मध्ये कनेक्ट आहे. कशामध्ये कनेक्ट आहे, सिरीज मध्ये. म्हणजे काय, कनेक्टेड इन सिरीज विथ शंट फील्ड. म्हणजे हे बघा, ही शंट फील्ड वाइंडिंग आहे, ही शंट फील्ड वाइंडिंग आपली नो होल्ड कॉइल सोबत कशी कनेक्ट असते, सिरीज मध्ये कनेक्ट असते. मग आता कनेक्टेड इन सिरीज बघा, डायरेक्टली कनेक्टेड टू सप्लाय का नाही, कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर नाही, आर्मेचर सोबत नाही, कशासोबत असते, फील्ड वाइंडिंग सोबत. कनेक्टेड इन पॅरलल तर नाहीये, कनेक्टेड इन सिरीज विथ अ शंट फील्ड वाइंडिंग. म्हणजे शंट फील्ड वाइंडिंग सोबत आपल्या ही जी फील्ड वाइंडिंग असते याच्यासोबत नो होल्ड कॉइल कशी असते, सिरीज मध्ये कनेक्ट केलेली असते. क्वेश्चन नंबर 35 बघा, विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इलस्ट्रेट. म्हणजे कोणत्या प्रकारचे आर्मेचर वाइंडिंग सचित्र आहे. सचित्र म्हणजे खालील चित्रामध्ये दिलेल्या वाइंडिंगचं नाव काय आहे. वाइंडिंग दोन टाइपचे असतात, एक असते लॅप वाइंडिंग, दुसरी असते वेव्ह वाइंडिंग. आता आपण डीसी मशीन मध्ये त्याच जास्त वापरतो. बघा आता वेव्ह म्हणजे काय, तुम्ही बघितलं म्हणजे आपण बघा लाटा येतात अशी वेव्ह म्हणतो आपण त्याला, आपण साइन वेव्ह, कॉस वेव्ह असे वेव्ह फॉर्म. म्हणजे काय की जी अशी वेव्ह सारखी दिसेल म्हणून वेव्ह. आणि लॅप म्हणजे बघा, आता तुम्हाला शॉर्टकट सांगतो, जर तुमची वाइंडिंग बघा ही अशी वेव्ह सारखी दिसत असेल ना, आता ही वेव्ह सारखी दिसून राहिली, तर बघा अशी वेव्ह सारखी, म्हणून याला ही असते वेव्ह वाइंडिंग. ही कोणती असते, वेव्ह वाइंडिंग. पण जर का तुमची वाइंडिंग बघा अशी लूप सारखी दिसते, बघा पहिल्या याच्यातून स्टार्ट झाली, दुसऱ्या याच्यात संपली, परत दुसऱ्या स्लॉट मधून चालू झाली, तिसऱ्या स्लॉट मध्ये संपली, आता इथून तिसऱ्या स्लॉट मधून चालू होईल आणि चौथ्या स्लॉट मध्ये जाऊन संपल. मग आपण ही लूप सारखी बघा, लूप सारखी दिसते म्हणून याला काय म्हटलं आपण, लॅप वाइंडिंग म्हटलं.
कोणती वाइंडिंग म्हटलं? लॅप. मग याला आपण जर ह्या सिंगल याला लॅप म्हटलं असतं. पण जर या सेम स्लॉटमध्ये आता इथे एक म्हणून ही झाली सिंगल लॅप वाइंडिंग, पण जर इथून अजून दुसरं कनेक्शन म्हणजे का 2 कनेक्शन डबल याच्यात सोबत असते तर आपण ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग. म्हणजे बघा या चित्रामध्ये बघा इथे एका याच्यामधून दोन हे चालले बाहेर, कनेक्शन बाहेर आहेत. याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण इथं पण म्हणून याला काय म्हणणार आपण? पहिली गोष्ट ही लूप सारखी दिसत आहे, लक्षात राहू द्या. वेव्ह फॉर्म सारखी जी दिसेल त्याला वेव्ह. आणि लूप म्हणजे तुम्हाला माहिती ना अशी असं नाही का असं एकदम लूप जे की अखंड वाटतं आपण म्हणतो लूप मध्ये, मग याला म्हणायचं लूप जे असेल त्याला म्हणायचं लॅप. मग आपली वाइंडिंग इथं एका याच्यामध्ये एका स्लॉटमध्ये नाही का 2 कनेक्शन दिले म्हणून आपण याला काय म्हटलं? ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग. कोणती वाइंडिंग म्हटलेला? ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग असं म्हटलं. म्हणजे क्वेश्चन नंबर 35 चा बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर ए. बघा अशा पद्धतीने आपलं नाही का डीसी आपलं इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं दुसरं मॉड्यूल म्हणजे डीसी मोटर कम्प्लिटली आपण इथं म्हणजे दुसरा पार्ट याचा कम्प्लीट केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास नाही का एक 80 प्रश्न आहेत, त्यापैकी आपले 35 प्रश्न इथं टोटल कम्प्लीट झाले. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयरचे व्हिडिओ बघण्यासाठी नाही का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.